गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळ सकाळी कामावरून मी चालले होते पुण्याला. का माहितीये? चला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. सकाळ सकाळ मला गावरान केळी दिसली आणि माझं मन आवरलंच नाही, म्हणून मी गावरान केळी खाल्ली. सकाळची खायची नसतात गारठ्याची, तरी पण मी खाल्ली. प्रियांसोबत थोडी मस्ती केली आणि आम्ही चाललो पुण्याकडे. मला जायचं होतं योगिताकडे, कारण तिच्या हातचा मसाले भात खायचा होता आणि तसं पण सकाळी मी काही खाल्लं नव्हतं, म्हणून तिला सांगितलं होतं फोडणीचा भात बनवायला. पण बिचारीने फोडणीचा भात बनवलाच नाही. आम्ही गेलो तेव्हा ती निवडत होती तांदूळ. शेवटी आम्हालाच तिला मसाले भात बनवायला हेल्प करावी लागली. मसाले भात आम्ही एवढा छान बनवला, मस्त घमघमाट घरात सुटला होता वास. एवढा छान बनवला होता मसाले भात. आम्ही भरभरून पोट भरून खाल्ला, गप्पा मारल्या आणि तिच्या आजची भेट आमची खूपच छान झाली. आम्हाला तिला सोडून जायचंच नव्हतं, पण माझी स्किन केअर ट्रीटमेंट होती, कारण माझी स्किन एवढी टॅन झाली होती, तुम्हाला काय सांगू. मला ट्रीटमेंट घ्यायचं खूपच महत्वाचं होतं आणि पुण्यामध्ये लवकर पोहोचणं पण हे पण खूपच महत्वाचं होतं, कारण तिथे मला वाजले होते 12. ट्रीटमेंट झाल्यावर पुन्हा ट्रीटमेंट घ्यायला मी गेले पुन्हा. तिथे ट्रीटमेंटला खूपच गर्दी होती, तरी पण माझी छोटीशी ट्रीटमेंट असल्यामुळे ती माझी ट्रीटमेंट झाली आणि आम्ही ट्रीटमेंट झाल्यावर गेलो परत बर्गर खायला. मला खूप भूक लागली होती. ज्या ठिकाणी आम्ही बर्गर खायला गेलो ते लोकेशन मलाच माहित नाहीये आणि त्या ठिकाणी तो बर्गर जो होता ना, तो एवढा मोठा होता, त्याचा पाव एवढा मोठा होता की तो पाव बघून माझी भूकच निघून गेली. परत घरी निघताना आम्हाला दिसले नारळ पाणी. नारळ पाणी दिसल्याने आम्हाला तो नारळ पाणी प्यायचा जो मोह होता तो आवरला अजिबातच नाही. म्हणून मी 100 रुपयाला 4 नारळ म्हणल्यावर मी काय ते सोडते का? नाही, मी 4 नारळ घेतले.